नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांनी हा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहिला होता की सर, प्राधान्यक्रम आल्याच्या नंतर ते जनरेट कसे करायचे याबद्दलची सर्व माहिती आम्हाला सांगा. म्हणजे ज्या वेळेला आम्हाला प्राधान्यक्रम येतील त्यावेळेस आमचा गोंधळ उडू नये. आणि विद्यार्थी मित्रांनो, अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला ही सगळीच्या सगळी प्राधान्यक्रम, ही सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. तर मग चला, अत्यंत कमी वेळेमध्ये खूप सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. किंवा हे समजून सांगण्याची मुळात आवश्यकताच नाही. तुम्ही सगळेजण मोबाईल फ्रेंडली आहात, सगळेजण इंटरनेट वापरतात, त्यामुळं काही कठीण नाही. फक्त काही लोकांनी आपल्याला पॅनिक करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काही तुमचा वेळ घेणार नाही, थेट मुद्द्याला हात घालतो आणि कशा पद्धतीने हे सगळं करायचं याबद्दल सविस्तर माहिती देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला पवित्र पोर्टलचं हे पेज कशा पद्धतीने ओपन करायचं हे लहान मुलाला सुद्धा आता माहिती आहे, कारण की अनेक दिवसांपासून आपण हेच खेळतोय, बरोबर की नाही. आता या ठिकाणी तुम्हाला 3 महत्त्वाचे हे दिसतात, 2017चं, 2022चं आणि 2025चं. आता तुम्ही काय करायचं, 2025च्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी या प्रोसेसमध्ये तर नाहीच आहे, 2022 मध्ये होतो, म्हणून मी त्या ठिकाणी क्लिक करेन. त्यानंतर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहे तर आपण लॉग इन ID त्या ठिकाणी भरू शकतो, बरोबर आहे. मग इथे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, की समोर जायचं आहे. आता मी माझी लॉग इन ID भरतो, म्हणून थोडासा व्हिडिओ पॉज करतो, मग पुन्हा आपण येऊया त्या पेजवरती. आता त्यानंतर येतो आपल्याला OTP. आपण लॉग इन आणि म्हणजे त्या ठिकाणी युजर ID पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती येतो. ठीक आहे, मग मी काय करलं, आता हा माझ्या मोबाईल नंबरवरचा जो काही OTP मला आलेला आहे तो मी या ठिकाणी टाकला. इथे जो तुम्हाला कॅप्चा दिसतोय तो तुम्ही त्या ठिकाणी एंटर करायचा, XQF. ठीक आहे, तुमच्यासाठी तो वेगळा असेल. ठीक आहे, आता ही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखतोय म्हणून आपण थोडासा वेळ लागू शकतो याला. हे बघा, माझं पूर्ण ओपन झालं या ठिकाणी फॉर्म. आता त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन्स दिसून येतात, लक्षामध्ये. आता तुमचं फेज 1 आहे, म्हणून तुम्हाला फेज 1चा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म दिसेल या ठिकाणी. इथे जर आपण क्लिक केलं तर इथे तुमची सगळीच्या सगळी माहिती या ठिकाणी मिळेल. आपण ही माहिती भरलेली आहे, जसं की माझं 10वी 12वीचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क हे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये आले. प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये माझं हे आहे. ठीक आहे, माझं बीएड मराठी होतं वगैरे है ना. बीएड जे आहे ते इंग्लिश माध्यमामधनं होतं, पर्सेंटेज वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत. मग मी या ठिकाणी TET एलिजिबल होतो का तर नो, मग CTT पास होतो का तर मग ते यस, बरोबर आहे. मग मी ती माहिती भरलेली आहे, त्याची डेट वगैरे टाकलेली आहे. हे माझे सगळेचे सगळे डॉक्युमेंट्स आहे, मी डिक्लेरेशन दिलेलं आहे. हा कडला झाला आपला सेल्फ सर्टिफाईड फॉर्म. आता इथे जे आहे ते लिहिलं जातं ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस. आता समजा माझी जी निवड झाली होती ना, त्यामध्ये या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे बघ कुठलं आहे. समजा आता समजा बघा, आता विदाऊट इंटरव्ह्यू असेल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर फेज 2 जर आपण कन्सिडर केला या ठिकाणी, तर इथे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे आपलं असं पुन्हा नाव येतं. ठीक आहे, आणि मग आपण व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूटवरती लिहिल्याच्या नंतर हे बघा, माझी निवड झालेली होती. काय लिहिलेलं या ठिकाणी, जिल्हा परिषद अमरावती. ठीक आहे, कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, 22व्या क्रमांकाचं. आणि निवड कशासाठी झालेली आहे, 6वी ते 8वी साठी. मॅथमॅटिक्स, सायन्स आणि मराठी माध्यमासाठी मी निवड झालेला होतो. ठीक आहे, मी काही पुढे त्या ठिकाणी जॉईन केलं नाही, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपल्याला येतं. आता अशाच पद्धतीने जर समजा आपण दुसरं घेतलं विथ इंटरव्ह्यू राऊंडचं, विदाऊट इंटरव्ह्यूला, तर ते सुद्धा दिसेल. ठीक आहे की नाही. आता विषय निघाला म्हणून थोडंसं एकदा दाखवून देतो किंवा खरंच असं झालं होतं का काही. ठीक आहे, मग पुन्हा इथं व्ह्यू रिकमेंडेशन लिस्टवरती येतं. आता बघा, DAV सोलापूरला आहे, या ठिकाणी माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नव्हतं. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, हे बघा या ठिकाणी काय लिहिलेलं असेल, इथे सिलेक्टेड म्हणून लिहिलेलं असेल कुठेतरी. हे बघा, सिलेक्टेड आहे की नाही, हे सिलेक्ट झालेलं आहे मी. आणि मग माझं जे काही इंटरव्ह्यू लेटर आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसेल, इथे आल्याच्या नंतर. आता हे माझं दाखवते तुम्हाला. ठीक आहे, आता ओपन व्हायला थोडासा वेळ लागेल, परंतु इथे सिलेक्टेड झालेलं आहे आणि या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे की नाही. ते ओपन होऊन आपल्याला ते दिसायला येतं. आता वेबसाईटचा एरर असल्या कारणामुळं दिसणार नाही. हे बघा, वेटिंगमध्ये मी 2 ठिकाणी आहे. ठीक आहे, त्यानंतर एका ठिकाणी रिजेक्ट दाखवलेलं आहे, या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे, इथे सुद्धा सिलेक्ट झालेलं आहे. म्हणजे किती ठिकाणी सिलेक्टेड आहे बघा, 1 2 आणि या ठिकाणी 3. ठीक आहे, अशा पद्धतीने 3 ठिकाणी निवड झाल्याचं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं ब्लर झालं आहे. हा, हे बघा, हे माझं अपॉइंटमेंट लेटर आहे. ठीक आहे,
महेश देवळे हा माझा रोल नंबर, त्याच्यानंतर शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती. ठीक आहे, 11वी-12वीसाठी फिजिक्स या गटासाठी निवड झाली. काही नाही, डोनेशन नाही, काही नाही, काही नाही. ठीक आहे, मग नंतर आता मला हे 2-4 ठिकाणावरून सिलेक्शन झालं, त्याच्यामुळे मी गोंधळलो की नेमकं कुठं जॉईन करायचं. पण हे अशा पद्धतीने असते. ठीक आहे, आता तुम्हाला पुन्हा मागे जाऊन आपण थोडंसं जाऊयात, कारण की ह्या माहितीपेक्षा सुद्धा अत्यंत दुसरी माहिती आपल्याला महत्त्वाची पाहिजे आहे. हे झालं राऊंडमध्ये. आता ज्या वेळेला आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहे त्याबद्दलचं थोडं सांगतो, म्हणजे लक्षात आलं पाहिजे आपल्या. हे बघा, इथे लिहिलेलं आहे जनरेट ऑर डिलीट प्रिफरन्सेस. इथे क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर ते तुम्हाला आता या ठिकाणी क्लोज म्हणून दाखवलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला जनरेट प्रिफरन्सेस वरती करतो ना आपण क्लिक, तर त्यावेळेस इथे जनरेट अँड डाउनलोड अशा पद्धतीचं दिसतं. जनरेट आणि डाउनलोड मध्ये दोन्ही सुद्धा दिसतं, विथ इंटरव्ह्यू दिसतं, विदाउट इंटरव्ह्यू सुद्धा दिसतं. ते आपलं डाउनलोड करायचं आणि मग आलेले जे काही असाइन प्रिफरन्सेस आहेत त्यांना सिलेक्ट करायचं. तुम्हाला 2000 आलेत, त्याच्यापैकी आधी निवडून घ्या. ठीक आहे, निवडल्याच्या नंतर हे तुम्हाला निवडता येईल. ठीक आहे, आणि निवडल्याच्या नंतर काय करायचे, हे जे प्रिफरन्सेस आहेत हे तुम्हाला असाइन करायचे. म्हणजे जे तुम्ही 100 निवडलेले असतील मग त्यांचा नंबर लावायचा, पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला, चौथ्या क्रमांकाला, 5व्या क्रमांकाला. झालं, सोपं. आणि मग तुम्हाला असं वाटलं की नाही, मला असं वाटतं की याच्यापेक्षा आपण ह्या संस्थेला किंवा ह्या आस्थापनेला आधी प्राधान्यक्रम देऊ. ठीक आहे, इथे जागा कमी आहेत, इथे जागा कमी आहेत, इथं तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न वेळेवरती निर्माण होईल तो मग तुम्ही काय करू शकता, त्याला खालीवरी करू शकता. त्याला म्हटलं जातं रिअरेंज प्रिफरन्सेस. आणि हे सगळं करून झाला उद्योग, मग काय शेवटची स्टेप असते, लॉक करा प्रिफरन्सेस. लॉक करून टाकायचं प्रिफरन्सेस, झाले निवड. ठीक आहे, आता तुम्ही काय, हे बघा विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा असंच असतं. ही जी सेम वर जी प्रोसेस दिली तीच इथे सुद्धा करायची आहे. मग तुम्ही म्हणाल का हो सर, आम्हाला तर फक्त 50 आणि 100च प्राधान्यक्रम आहेत, मग आमची निवड होईल की नाही होईल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही प्रिफरन्सेस दिले होते ना तुम्हाला एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की माझं कितव्या क्रमांकाचं जे काही प्राधान्यक्रम हे बघा इथे असतं, डाउनलोड लॉक प्रिफरन्सेस आणि डाउनलोड जनरेटेड प्रिफरन्सेस असं ऑप्शन तुम्हाला सुद्धा येईल. आता मी या बटनावरती क्लिक केलं की हे काय झाले, आता डाउनलोड व्हायला सुरुवात झाली. मग मी जर समजायला ओपन केलं, ठीक आहे, तर मग आपल्याला काय दिसते ते आपण बघूयात. मी जे लॉक केलेले प्राधान्यक्रम होते ना ते आता तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे, हे खोटं सांगायचं कामच नाही. आता बघा माझी निवड कुठं कुठं झाली होती प्राधान्यक्रम येण्यासाठी, म्हणजे निवडचं सोडा, मला इंटरव्ह्यूसाठी कॉल कुठून आले होते. हे बघा पहिल्याच क्रमांकाचं आलं होतं का, तर हो आलं होतं. माझा स्कोअर किती होता, फक्त 121 मार्क होता. पण 11वी-12वीसाठी त्या ठिकाणी मला इथे मुलाखतीसाठी बोलवलेलं होतं. नांदेडला सुद्धा यशवंत कॉलेज या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. भारतीय विद्यापीठामध्ये तर नाही लागला माझा कट ऑफ, त्या ठिकाणी नाही लागला. ठीक आहे, मराठी माध्यमाची आहे ना ही सगळी शाळा, इंग्लिशची सुद्धा येते पुढं, लक्षात घ्या. इथं सुद्धा नाही आलं इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे 3-4 क्रमांकामधले तर 2च आले फक्त. त्याच्यापैकी पुण्याला आलं का, नाही. मॉडर्न सोसायटी पण नव्हती आली, अहिल्यानगर सुद्धा नव्हतं आलं, भारतीय विद्याभवन आलं होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी टीचिंगचं मीडियम बघा कुठलं, इंग्लिश. आता माझं इंग्लिश बीएड असल्या कारणामुळे मला इंग्लिशची सुद्धा जागा आलेली होती. ठीक आहे, ही मुंबईची पार्ले टिळक विद्या असोसिएशन जे आहे, म्हणजे मुंबईमधलं साठे कॉलेज तुम्हाला माहित असेल, त्या ठिकाणी मी 8व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं होतं, तिथे आलं. हे जे आहे एन डी आचार्य आणि डी के मराठे कॉलेज, म्हणजे चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी, या ठिकाणी माझी निवड झालेली होती, इंग्लिश माध्यमाचे आहे. ठीक आहे, हे सुद्धा मला आलेलं. धाराशिवची संस्था आली का, तर नाही आली. त्यानंतर मी काय केलं होतं, 9वी-10वीसाठी या ठिकाणी 11व्या क्रमांकाला धाराशिव दिलं होतं, म्हणजे सोलापूरची दिली होती. हे सुद्धा मला मुलाखतीला नाही आले. लातूर नाही आलं, चंद्रपूर नाही आलं. पुणेमध्ये हे जे आहे SP कॉलेज, ठीक आहे, म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी 14व्या क्रमांकाचं या ठिकाणी माझी त्या ठिकाणी आलेलं होतं इंटरव्ह्यूसाठी. 15व्या क्रमांकामध्ये ही जी नांदेडमध्ये संस्था आहे कंधारला, या ठिकाणी माझे मुलाखतीला आलेलं होतं. नागपूर नाही आलं, अकोला नाही आलं, चंद्रपूर नाही आलं. त्यानंतर हे बुलढाणा हे सुद्धा नव्हतं आलं, अमरावती पण नाही आलं, हे नाही आलं. त्याच्यानंतर धर्माबाद हे नव्हतं आलं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो या बघा, म्हणजे जे काही आले होते ते काही खोटं तुम्हाला बोलण्याचं कामच नाही, जे आहे ते आहे. ठीक आहे, इतर ठिकाणी तर काही कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला नव्हता. मग त्याच्यानंतर एक मूर्तिजापूरची संस्था आहे, त्या ठिकाणी मला कॉल आलेला होता. लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे उदगीरला तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र मला वाटतं उदयगिरी कॉलेज आहे, महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज 11वी-12वी, त्या ठिकाणी मला एक प्राधान्यक्रम त्या ठिकाणी आलेला होता.
आणि जे सगळे प्राधान्यक्रम आले ते 100च्या आतमधलेच होते. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आमच्या वेळेस 10 होते म्हणून 10 यायचे. आता तुमच्या वेळेला किती 3च आहेत, मग 50 पैकी 3 100% येतातच. जसं की मला सुद्धा तुम्ही बघितलं असेल, मॅक्झिमम जे काही प्रेफरन्सेस आलेले ते 50च्या आधीचेच आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणून तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते. फार शांततेने तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. निवड होऊ शकते. फक्त मनामध्ये विश्वास ठेवायचा की हो माझी निवड होईल, मला त्या ठिकाणी जायचं आहे, अशा पद्धतीने करा. तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न आला तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. काही प्राधान्यक्रमाची बॅच घेण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही. शांततेत आपलं काम करायचं, 100% निवड होईल. खूप खूप धन्यवाद.